तर गाइस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच आम्ही कसं हसत खेळत नाचत गात फुल एन्जॉय करत ट्रेक पूर्ण केली आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. खूप जास्त थंडी आहे, एकदम दगडातून जायला लागतोय. 5639 नंबर वाला आमचा सॅम भाई आला. पण थोडी फाटेल, पण अभिमान वाटेल. जय श्रीराम, कशा तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड मॉर्निंग फ्रॉम भालुका घेरा. आपण रात्री थांबलेलो भालुका घेराला. आपला स्टे होता जवळजवळ आहे 12,000 फूट आणि आपल्याला जायचं आज 14,000 फुटावर. ऑक्सिजन लेवल पण कमी होणार आहे कारण डायरेक्ट आपण सी लेवलपासून डायरेक्ट वर आलो आहे. आपल्याला हॅबिट नाही आहे ती. 1-2 जणांना त्रास झाला आमच्या, मला अजून काही त्रास झाला नाही ऑक्सिजनचा. आणि आपल्याला ही व्हॅली क्रॉस करून जायचं आहे हमतापासला. हे बघा, इथून असं जायचं आहे. आजचा आपला सबमिट असेल. आजचं सबमिट आहे इथून 2,000 फीट आणि डिस्टन्स आहे 4 किलोमीटरचा आणि एलिव्हेशन चढाई आहे. सो त्याच्यामुळे थोडा त्रास होणार आहे कारण आपल्याकडे लगेज पण हेवी आहे. थंडी तर खूप आहे. वर मायनसमध्ये असेल. इथे आता 2-3 टेम्परेचर असं असेलच. वर जाऊन आपल्याला अजून थंडी जास्त वाजणार आहे. सो त्याच्यासाठी थोडा प्रिपेअर होतो आहे, वॉर्मअप वगैरे करतो आहे. सो भेटूया पुढे. ब्रेकफास्टला आपल्याला आहे आज उपमा, ब्रेड आणि जाम. हे बघा, अनलिमिटेड आहे. घे. वाह, काय आयुष्य आहे. डे 3 ट्रेक स्टार्ट. चाललो आहे हमतापासला आणि खूप जास्त थंडी आहे. बस निघालो आम्ही आता. जिथे ऊन लागेल तिथे जरा बरं वाटेल. आता रिव्हर क्रॉसिंग. कैंपिंग तेरी लग रही है, ड्रेस से भी और तरीका से भी. ठीक है. खूप छोटे छोटे रिव्हर क्रॉसिंग्स आहेत. पाण्यात पाय गेला की पाणी खूप थंड आहे. ग्लेशियरचं पाणी आहे सरळ. खूप जास्त थंड आहे. पाय जर भिजला तर पूर्ण पाय सुन्न होऊन जाईल. सो त्याच्यामुळे आरामात जायला लागतं. आणि रस्ता बघा कसा आहे, पूर्ण दगड आहेत. एकदम दगडातून जायला लागतोय. सिंगल लाईन बनवले कारण त्रास नको व्हायला सगळ्यांना. आणि लेडीजला पुढे ठेवली आहे. ही समोर दिसते, ही पूर्ण ही झील आहे. जुलै-ऑगस्टमध्ये याच्यामध्ये पूर्ण पाणी भरतो. तेव्हा जायचा रस्ता मे बी इथून वरून असेल. खूप जास्त थंडी आहे. अजूनपर्यंत बॉडी वॉर्म झालेली नाही आहे आमची. स्नो पूर्ण खराब झालेला स्नो. टपक. आज आपल्याला काही स्पाइक्स देणार नाहीत बोलले ते लोक. त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार आपल्याला घेऊन जाणार आहेत. श्याम, राधे श्याम. हर हर महादेव. हर हर महादेव. आता बर्फ चालू झालाय पूर्ण. मस्त मजा येते स्नो ट्रेक करायला. हे बघा, पूर्ण बर्फ हार्ड आईस आहे. आता बर्फाचा पॅच लागला मला आता आणि ऑक्सिजनची कमी आहे. जवळजवळ 12,500 फुटावर आहे आम्ही आणि स्नोमध्ये चालतोय. हाय सर. हाय सर. स्नोमध्ये चाललं डिफिकल्ट आहे थोडा जास्त नाही. हा, ऋतुराज, इथून पूर्ण एलिव्हेशन ट्रेक आहे. खडी चढाई आता, ती पण दगडांमधून.
बनवून चालायला लागतं बर्फामध्ये, नाहीतर डायरेक्ट इथून खाली कामाला डायरेक्ट नदीमध्ये. ए आला आला आले 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 आले, ते बघा असं असतं काम. कॅप्चर झाली कॉन्टेंट. आराम से. ओ ओ ओ तो बघ कसले स्पीड लागला बघ. शूज स्लिप होतात वाटतं. बर ते बघ शूज किती स्लिप मारतात बघ रे. इझी. ती गेली तर यानं पण नेल. ती गेली तर बरं यानं पण नेल दोघांना. परली 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 आपला शेरपा आला. बस स्लिप मारतं बघ कसं. गेली. हे पण पडली म्हणून पोरी ना आला त्याला. इथलंच जायला लागेल आपल्याला ऑब्विसली. तो इकडे कुठला असं भेटतो बर्फामध्ये असं चालायला त्रास होतोय. आपल्याला काही वाटत नाही कारण माझे ट्रेक करावं. फुल्ली कवर्ड स्नो आणि याच्या खालूनच जाते नदी. आमचा क्रू चला पुढे. चला चला. फाय 639 नंबर वाला आमचा सॅम भाई आला. थँक्स फॉर कॅप्चर द व्हिडिओ. एक ग्लास फ्री बसून भेटेल. इथून पण पूर्ण रॉक पॅच आहे. मला घे ना असं कुठली तरी यान दाखव. फेमस झालो दाखवलं ना तुला. 9 नंबर वाला चल. जायकर. इथून पण पूर्ण रॉक पॅच आहे. कंटाळा आलाय दगडामध्ये चालून चालून. शोलेमध्ये आल्यासारखं वाटतं. शोलेमधली दगड काय साध्य केलं. या साईडला मस्त व्हॅली आहे. समोर दिसतं आपल्याला इंद्रासन. पण आपला गाईड बोला का त्याच्याकडे बोट नाही करायचं म्हणून. घेतला एक छोटासा ब्रेक कारण याच्या पुढे ब्रेक भेटणार नाही आमचा टूर गाईड बोलला. आणि थोडा ऊन पण शेकतोय. थंडी थोडी कमी झाली उन्हामुळे. आणि समोरच मस्त व्हॅलीचे नजारे घेत बसले रेस्ट करण्यासाठी. पहाड़ सिर्फ फोटो में अच्छे लगते हैं, ऐसी बात नहीं है. इधर आने के बाद भी उनकी सुंदरता कम नहीं होती. थोड़ा कठीण आहे पण वर्थ इट आहे. खूप मजा आली. आम्हाला स्पाइक्स तर काही दिले नाही. असाच चालायला लागतो बर्फामध्ये. तुंगनाथला गेलेले तेव्हा स्पाइक्स होते पण आता नाही दिले. टूर गाईड फाय 639 नंबर वाला आमचा सॅम भाई गायकर आला. चल बेटा. अशा ट्रेक करताना फिटनेस खूप जरुरी आहे म्हणून नेहमी ट्रेकला आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जातो मी. तुम्ही पण जा. पण अख्खा दिवस मोबाईल बनवता झोपत नाही 24 घंटे तरी ट्रेक केली. अनएक्सपेक्टेड ट्रेक होती त्यासाठी. सांगून पण नव्हता आणला का अशी ट्रेक आहे म्हणून. सांगून नव्हता आणला अशी ट्रेक आहे म्हणून. याला सरप्राईज दिला. धप्पा दिला धप्पा. कसा काय वाटला मग तुला. व्ह्यू भारी आहे पण थोडी फाटेल. पण अभिमान वाटेल. पण असा अभिमान वाटून घेऊ नका तुम्ही. काय इकडे येऊ नका. आपली सह्याद्रीच सही आहे. जय शिवराय. तशी मजा तर खूप आली ट्रेकला.
बॉडी आपली उत्तर द्यायला सुरुवात करते. आपल्याला आपली कॅपेबिलिटी समजते, आपण किती काय करू शकतो. आमच्या ग्रुपचा मी एकटाच पुढे आहे. सगळे थकत चालल्यात. मी एकटाच पुढे आलो आता. बघू शकता. $50 to 60 डिग्री एलिव्हेशन आहे आणि इथे चढताना खूप घाण वाट लागली. बस पोचलो. सो गाइज फायनली वी आर रिच. हमता पास हा समोर दिसतोय आपल्याला. खूप मेहनत घेतली आहे. कसा वाटला ट्रेक करून आज तुला? चांगला होता. उलटा कालचा दिवस जास्त हार्ड होता, कारण की काल आम्ही असा ट्रेकच्या हिशोबात नव्हतो इतक्या. आम्हाला वाटलं 9 किलोमीटर फ्लॅट असेल. आज 5 तासामध्ये पोचलो आपण. ॲक्च्युली काल आम्ही ट्रेन झालो ट्रेकसाठी भरपूर चांगला. 7ला निघले तिथून आणि आता वाजलेत 12. 5 तासामध्ये आम्ही हमतापासला आलो आहे आणि हाच आहे हमतापास. फायनली गाईज वी आर रिच्ड ॲट हमतापास समिट. अशक्य सुंदर हिमालय. सबमिटर येऊन लंच टाइम. हिला मानलं पाहिजे. भले लेट पण थेट मानलं पाहिजे. हा ना. हा आपल्या पुरी हलल्ला मारचिकी दुंबा माझा ए अला बी अला ऊ अला हा